पन्हाळा दर्शन अर्थात पन्हाळ्याचे प्रवास वर्णन म. गो. पवार यांनी संपादित केलेल्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांची रोजनिशी या ग्रंथातून घेतलेले एक सरस सुरस दुर्ग वर्णन. सुमारे 112 वर्षांपूर्वीचे. आता पन्हाळ्याचा परिसर बदलला आहे, पण हे जुनं जाणतं प्रवास वर्णन मात्र स्मरणरंजनाचा एक सुरेख अनुभव देतं. पश्चिम महाराष्ट्रातल्या किल्ल्यांमधील एक महत्त्वाचा किल्ला पन्हाळा. कोल्हापूर शहरापासून अवघा 12 मैल म्हणजेच सुमारे 18 किलोमीटर दूर वायव्येस असलेला. पन्हाळगडाला भेट द्यायची म्हणजे त्याचा जोड किल्ला पावनगड याला वळसा घालून यावे लागते. सिंहगडाशी जर याची तुलना केली तर उंचीच्या दृष्टीने सिंहगडाची उंची याच्या सवाईने म्हणजेच 1.25 पट किंबहुना 1.5 पट भरेल, पण क्षेत्रफळ मात्र सिंहगडाच्या दुपटीचे असेल. सिंहगडाप्रमाणे पन्हाळ्याची उंची एकदम सुरू होत नाही, म्हणूनच सिंहगडावरून दिसणाऱ्या सुंदर दृश्यांप्रमाणे पन्हाळ्यावरून दिसणारे देखावे फारसे सुंदर वाटणार नाही. पण जागोजागी असलेल्या तटाच्या उंचींमुळे ही उणीव काही अंशी तरी भरून निघेल. पन्हाळा व पावनगड यांच्यामध्ये येते ती पावनखिंड. वीर बाजीप्रभू देशपांड्यांनी येथेच शत्रूला अडवून धरले होते. आता आपण प्रथम पन्हाळगडाचा विचार करू. गडाच्या भोवती पायथ्याशी 7 वारांच्या 7 पेठा म्हणजेच लहान वाड्या आहेत. गडाला एकूण 4 दरवाजे आहेत. त्यातील मुख्य दरवाजा म्हणजे 4 दरवाजा. येथून गडावर प्रवेश करता येतो. सध्या हा 4 दरवाजा भग्न अवस्थेत आहे. इथेच शिवा काशीदचा पुतळा आहे. 4 दरवाजाच्या बाजूला एक साधुबुवांचा दर्गा आहे. त्यापुढे लहानसे तळे आहे. या अवलियाच्या म्हणजे साधुबाबांच्या प्रसादाने गडावर साप वगैरे चावल्यास तो उतरतो असा समज आहे. तसेच गडावर पटकी वगैरे साथी कधीच येत नाहीत असेही म्हणतात. येथून उत्तरेकडे वर चढल्यास सरकारी इस्पितळे पोस्ट ऑफिस लागते. त्यापुढे धर्मकोटी संभाजी महाराजांचे देऊळ आहे. शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ राजाराम महाराज यांचे पुत्र संभाजीराजे दुसरे यांचेच हे देऊळ. येथून पुढे लायब्ररी, सरकारी कचेऱ्या इत्यादी इमारती लागतात. पन्हाळा हा शिलाहार वंशातील राजा भोज दुसरा याने बांधला असे मानले जाते. सातारा येथे सापडलेल्या ताम्रपटावरूनही हेच सिद्ध होते. कालांतराने देवगिरीच्या यादवांनी भोज राजाचा पराभव करून हा गड जिंकून घेतला. पुढे तो आदिलशहाच्या ताब्यात गेला. याच काळात गडाभोवताली मोठमोठाले बुरुज बांधले गेले. आदिलशहाकडून शिवाजी महाराजांनी हा गड परत जिंकून घेतला. ज्यावेळी पन्हाळ्याला सिद्धी जोहरने वेढा दिला त्यावेळी पावनखिंडीत बाजीप्रभूंनी पराक्रम केला व शिवा काशीदने मुघल सैन्याला हुलकावणी दिली. म्हणूनच महाराज सुखरूप विशाळगडी पोहोचले. या गडाचा ताबा फार पूर्वी नाग जमातीकडे असल्याने याचे नाव पन्नगालय असे होते. पन्नग म्हणजे साप किंवा नाग, त्यांचे आलय म्हणजे पन्नगालय. त्याचाच पुढे अपभ्रंश होऊन पन्हाळा असे नाव पडले असावे. 4 दरवाजा, 3 दरवाजा, वाघ दरवाजा, कोकण दरवाजा व राजदेंडी असे गडावर प्रवेश करण्यास 5 ठिकाणी 5 दरवाजे आहेत. 3 दरवाजा हा फारच वैशिष्ट्यपूर्ण असून पाहण्यालायक आहे. गडाच्या पश्चिमेला असलेला हा दरवाजा म्हणजे एकात एक बांधलेले 3 दरवाजे. यांची बांधणी करताना चुना, दगड यांच्याबरोबर शिशाचाही वापर केला आहे. त्यामुळे हा दरवाजा अधिकच मजबूत आहे. या दरवाजांना जोडणाऱ्या कमानींच्या वर गच्ची आहे.
गच्चीवर उभे राहिल्यास अस्तमानाचे म्हणजेच सूर्यास्ताच्या वेळचे सुंदर दृश्य पाहता येते. 3 दरवाजांपैकी सर्वात बाहेरच्या दरवाजावर एक फारसी भाषेतील शिलालेख दिसतो, तर यातील आतील दरवाजावर गणपती कोरलेला आहे. या 3 दरवाजांजवळच एक बाग आहे. तीत वेलदोडे, मिरी, महाळुंगे यासारख्या झाडांची लागवड केली जाते. याच बागेत गोपाळतीर्थ नावाचे सांबाचे म्हणजे शिवाचे देऊळ असून विहीर व हौद आहेत. लेखकांनी ज्यावेळी पन्हाळ्याला भेट दिली त्यावेळी ही बाग गायकवाड नावाच्या कोल्हापूरच्या सरदारांच्या मालकीची होती. त्यांच्याच घराण्यातील 2 पुरुषांची येथे छत्री आहे. लढाईत शत्रूशी लढता लढता त्यांनी येथेच प्राण सोडला. आदिलशहाचा सरदार सिद्धी जोहर याने जेव्हा पन्हाळ्याला वेढा दिला त्यावेळी पन्हाळ्यावरून शिवाजी महाराज निसटून विशाळगडाकडे गेले. तो मार्ग म्हणजे राजदिंडीचा मार्ग. शत्रूला चकमा देऊन अत्यंत शिताफीने निसटून जाण्याचा हा एक गुप्त मार्ग होता. गडावरील 3रा दरवाजा म्हणजे वाघ दरवाजा. अनुपम सौंदर्याने नटलेला हा दरवाजा अतिशय प्रसिद्ध आहे. या दरवाजाकडे वाघ पूर्वीही येत व आताही येतात. वाघ दरवाजापुढे एक सुंदर उद्यान आहे ज्याचे नाव आहे तबक बाग. लेखकांनी येथे एक रासबेरीचे झाड पाहिले. हे झाड युरोपातून आणलेले होते. तांबड्या पिवळ्या फुलांचे, हिरव्या आसमानी रंगाच्या मऊ कोमल पानांचे व पिवळ्या तांबूस रंगाच्या आंबट मधुर चवीच्या खरबुडी म्हणजेच खरखरीत फळांचे हे झाड लेखकाला फारच आवडले. येथून पुढे गेल्यावर गडाच्या पश्चिम बाजूला अंबरखाना आहे. अंबरखाना म्हणजे धान्याच्या कोठ्या. गंगा, यमुना, सरस्वती अशी नावे असलेल्या या 3 कोठ्यांमध्ये धान्य साठवले जाई. यापैकी गंगा कोठी ही सर्वात मोठी आहे. या 3 कोठ्यांचे बांधकाम विजापुरी शैलीचे असून यात नाचणी, वरी व तांदूळ साठवला जाई. या कोठ्यांपर्यंत पोहोचायला दोन्ही बाजूकडून भक्कम पायऱ्या आहेत. गल्ले कोठ्या म्हणजे धान्य कोठ्या त्यांच्या इमारती इतक्या कमानदार आहेत की विचारता सोय नाही. या कोठ्यांना वरून धान्य साठवण्यासाठी खिंडारे म्हणजेच दरवाजे आहेत. येथून जवळ अंधारबाव नावाची 3 मजली इमारत आहे. बाव म्हणजे पावडी म्हणजेच विहीर. पूर्वी गडावर हल्ला करणारा शत्रू गडावरील पाण्याच्या टाक्यांमध्ये विष मिसळत असे, जेणेकरून गडावरील लोकांनी शरण यावे. तसे झाल्यास गडाला पाणी पुरवठा व्हावा म्हणून या अंधार बावेची रचना केली गेली. 3 मजली असलेल्या या विहिरीत सैनिकांना लपण्याची जागा होती. शिवाय अनेक गुप्त वाटा इथूनच निघत. अंधार बावेच्या पूर्व बाजूस पराशर गुहा आहे. यापुढे एक चोरवाट लागते. जवळच रेडेबाग आहे व त्याच्या पुढे पावनखिंड येते. गडावर पुष्कळ झाडे व बागा आहेत. विविध प्रकारचे पक्षी व कीटक आहेत. अशा रीतीने अगदी शांत निवांतपणे पन्हाळा पाहून झाल्यावर लेखक पावनगडकडे वळले. वाघबीळ गावापासून पन्हाळ्याकडे जाताना आपल्या डाव्या बाजूस सतत सोबत करणारा छोटेखानी किल्ला म्हणजे पावनगड. पन्हाळ्याचा जोड किल्ला असला तरीही पावनगड दुर्लक्षित राहिलेला आहे. पण पन्हाळा पूर्ण समजून घेण्यासाठी पावनगडला जायलाच हवे. इसवी सन 1673 मध्ये शिवरायांनी पावनगड बांधला. सिद्धी जोहरने पन्हाळ्याला वेढा दिला त्यावेळी पन्हाळ्याच्या पूर्व बाजूस असलेल्या मार्कंडेय टेकडीवरून पन्हाळ्यावर तोफांचा मारा करण्यात आला. नंतर पन्हाळा पुन्हा जिंकून घेतल्यावर संरक्षणातील
हा दोष काढून टाकण्यासाठी राजांनी या मार्कंडेय टेकडीला तटाबुर्जांनी बंदिस्त करून त्याला नाव दिले पावनगड. पन्हाळ्याच्या कालीबुर्जाखालून रेडे घाटीतून गेलेला रस्ता पावनगडला जातो. पावनगडावर पाहण्यासाठी प्रमुख अशी 3 ठिकाणं आहेत. सगळ्यात प्रमुख आणि पहिले ठिकाण म्हणजे तुपाची विहीर. या विहिरीत तूप साठवले जाई. औषधे बनविण्यासाठी, लढाईतील जखमी झालेल्या सैनिकांच्या जखमांवर लावण्यासाठी या तुपाचा उपयोग केला जाई. दुसरे महत्त्वाचे ठिकाण म्हणजे गडावरील एक प्राचीन शिवमंदिर. असे म्हणतात की ह्या शिवमंदिराची पिंडी सतत रंग बदलते. आणि तिसरे महत्त्वाचे ठिकाण म्हणजे गडावर दक्षिणेला असलेला लगुडबंद नावाच्या फकीराचा दर्गा. या दर्ग्यात जाण्यासाठी पायऱ्यांवरून खाली उतरून जावे लागते. पूर्वी इथे मार्कंडेय ऋषींची गुहा होती, म्हणूनच का काय या गडाला मार्कंडेय टेकडी म्हणत असत. पावनगडाच्या पूर्वेस ज्योतिबाचा डोंगर म्हणजेच वाडी रत्नागिरी आहे. पन्हाळा आणि पावनगड म्हणजे महाराष्ट्राच्या शिरपेचातील 2 मानाचे तुरेच जणू काही. दोघांचे दर्शन घेणे अनिवार्य व तितकेच आनंददायी.